नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेऊन आलोय. हा प्रश्न STI परीक्षेमधील आहे. जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न बघूया. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे आणि तुम्हाला यश मिळणारच आहे. तर चला बघूया प्रश्न. जर दोन संख्यांचा गुणाकार, बघा, जर दोन संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावे 25 आहे व मसावे 25 आहे, तर तर सर्वात लहान संख्या कोणती? तर सर्वात लहान संख्या कोणती? क्वेश्चन मार्क. पहिला ऑप्शन 425, दुसरा ऑप्शन 625, तिसरा ऑप्शन 75, चौथा ऑप्शन आहे 125. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सोल्युशन बघूया. प्रश्न कसा सोडवायचा ते बघा. आता दोन संख्यांचा गुणाकार आहे, त्याची किंमत आहे 53,125. बघा आता इथे फॉर्म्युला मी हा वापरतोय. सोल्युशन बघूया. दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. हा फॉर्म्युला इथे आपल्याला वापरावा लागेल. लसावी गुणिले मसावी हा फॉर्म्युला आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर ठीक आहे, बघा आता दोन संख्येचा गुणाकार आहे, त्याची किंमत आहे 53,125. ती किंमत मी इथे लिहितो 53,125 बरोबर लसावी लहान संख्या कोणती, ही किंमत आपल्याला शोधायची आहे. लसावी गुणिले मसावी. मसावीची किंमत दिलेली आहे 25. बघा आता मसावीची किंमत आहे 25. ठीक आहे, आता लसावीची किंमत मला फाइंड आउट करायची आहे. लसावीची किंमत बघा, फॉर्म्युला रिअरेंज करतो मी. लसावी आहे तिथं ठेवली मी किंमत. इज इक्वल टू 53,125 भागिले 25 यांचा मला इथे भागाकार करावा लागेल. लसावी बरोबर 53,125 भागिले 25. आपण आता डिवायडिंग करूया. बघा 25 न पहिल्यांदा 53 ला भाग लावूया. पहिल्यांदा 2चा भाग गेला 50 ला, 2चा भाग गेला 25 दुणे 50. इथे तो मेन्शन केले. पुढे 25 दुणे 50 राहिले 3, 3 1 31. 31 ला 25 ने डिवाइड करूया. 25 एके 25 राहिले 6 बाकी. 6 आणि 2 62. 62 ला परत 25 ने डिवाइड करूया. 25 दुणे 50. ठीक आहे, पुढे 12 राहिले. पुढचा हा 5 नंबर घेतला 125. 125 ला 25 ने डिवाइड करूया. इथे भाग जो आहे तो 5 आहे. म्हणजे बघा 2,125 आपल्याला लसावीची किंमत भेटली 2,125 येते. ओके, तर बघा आता तर सर्वात लहान संख्या कोणती ते त्यांनी विचारलेलं आहे. आता पुढे 2125 ला हे जे 4 ऑप्शन दिलेत बघा. 2125 ला 2125 ला आपल्याला हे जे 4 ऑप्शन दिलेत त्या प्रत्येक ऑप्शनने डिवाइड करायचं आहे. प्रत्येक ऑप्शनने आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. तर बघा मी 125 ने डिवाइड करतो. मी इथे 125 न 2,125 ला डिवाइड करतोय. बघा
212 हा पहिला अंक आहे. 21 ला काय भाग जाणार नाही. 212ला 125 ने आपण डिवाइड करूया. 125 एके 25, 1 चा भाग गेला. राहिले बघा किती आता 125 चा भाग गेला. ते 75 आणि वरचे 12 म्हणजे 87. 87 आणि हे 5. 87 आणि 5 875. 875ला 125 ने डिवाइड करायचं आहे. इथे भाग जाणार आहे 17चा. हा 7चा भाग गेला, सॉरी 7चा भाग गेला. इथे ह्या नंबरला 125 ने आपण डिवाइड केला असता डायरेक्ट भाग 17 ने लागणार आहे. म्हणून हा जो ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आहे इथे बरोबर आहे. चौथा ऑप्शन आहे इथे बरोबर आहे. ठीक आहे. बघा, जर दोन संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती? हे असे 4 ऑप्शन दिलेत. फॉर्म्युला कोणता वापरायचा बघा विद्यार्थी मित्रांनो. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी हा फॉर्म्युला वापरूया. पुढे लसावीची किंमत आपण इथे शोधून काढली. त्याच्यानंतर इथे जे काय ऑप्शन दिले त्या प्रत्येक ऑप्शनने ह्या नंबरला डिवाइड करता येते का, पूर्ण भाग लागते का, पूर्ण भाग पाहिजे. तर 125 ने ह्या नंबरला 17चा भाग केला. म्हणून चौथा ऑप्शन हा बरोबर आहे. तर ठीक आहे, मेथड समजली असेलच. या ट्रिक्सचा वापर करा आणि या टाईपचे प्रश्न सोडवा. जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.